कशा आहात? आय होप मजेत असाल. तर संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट रात्रच झालेली आहे. आणि मुंबईमध्ये जो कोणी राहत असेल त्याने मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ही एक अशी गोष्ट सांगते त्यावरती की तुमच्याकडे पण म्हणजे असं घडतं का. तर विषय असा आहे की मुंबईमध्ये गावाला कसं लोक 7ला 8ला जेवण करून म्हणजे झोपून घेतात. 5ला चहा होते, 4ला चहा होते त्यांची. आणि इकडे कसं आहे माहिती आहे का, इथे चहा 7ला 8ला होते. 7ला 8ला चहा झाल्यानंतर मग संध्याकाळची 7ला 8ला चहा झाल्यानंतर जेवण बनवणं 10 वाजेपर्यंत होतं. जेवायचं तर 12 वाजतात. आला ये घरात, ये घरात, नाही घरात, तुझा विलो कालते इकडे. ह्याला मी मगातपासनं मायाच्या घरी होता हा. ह्याला काय म्हटलं मी, सम्राट घरी चल. माझा हात सोड. मी याला म्हटलं घरी चल. तुला ऐकायला आलंय का शब्दानी? पण तुला एका शब्दाने ऐकायला आलं का? खेळायचं होता पण मी तुला एका शब्दाने बोलल, तुला ऐकायला आलं का? मी तुला चल बोलत होती ना, मग तुला ऐकायला का नाही आलं? ऐकायला का नाही आलं तुला? मी तुला एका शब्दाने बोलली ना चल, तर चल, निघायचं, उठायचं लगेच. मग आता तू जेवण मागणार नाही ना? मी तुला जेवायला बोलवायला आलेली ना. हा मग जेवण मागणार नाही ना. आता तू मला तिथं काय बोललास? मी जेवणार नाही. नाही जेवणार मी, तुला जेवण नाही देणार आहे. मी जेवण देणार नाही तुला. मागो, मी तुला जेवण देणार नाही. मी तुला चल बोलली, मग तू आला का नाही? आला नाही तू. मी तुला चल बोलली, तू आला नाही. हात सोड. फटके दे ना, हात सोड. काठी घे ना. मला नेक्स्ट टाइम मी तुला चल म्हटलं ना, तू मला घरी दिसला पाहिजे. मी तुला लास्ट वॉर्निंग करते, इथून पुढं मी तुला सांगणार नाही. समजलं? इकडं बघ. समजलं मी काय बोलते? तर मी म्हणत होती की जेवण तर 12 वाजता जेवण होतं, असा विषय होतो मुंबईमध्ये. तर तुमच्या म्हणजे तुम्ही पण खरंच 12ला जेवता का? हा ठीक आहे, ते जॉबला वगैरे जात असतील ते कदाचित 9:30, 10, 11च्या दरम्यान जेवून घेत असतील, त्यांच्याविषयी नाही बोलत मी. पण आपण घरी ज्यांना डेलीचं म्हणजे आता सवय झालेली आहे असं, अशा जणांना म्हणजे अशा लोकांना, आता तुम्ही कमेंटमध्ये परत बोलणार आम्ही तर जॉबला जातो, आम्हाला तर लवकर उठावं लागतं, आमचं काय तुमच्यासारखं आहे का ना, असं आहे का तसं. पण तुम्ही कमेंट करशाल म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जे जॉबला जातात त्यांच्यासाठी नाही, जे म्हणजे त्यांना सवय आहे, जसं की आम्हाला सवय 12, 12:30 वाजता जेवायची, 11, 11:30. तर खरं म्हणजे तर लवकरच जेवण करून घ्यावं माणसानी, कारण की ते डायजेस्ट होण्यासाठी पण थोडा वेळ लागतो. मग कसं आहे, मग नंतर मग ॲसिडिटी होते, सगळं काही, मग दवाखाने भरा. हे बघा हे बघा पागल येडा आहे का तू जरासं? काय झालं? तिने फटका. तर असं होतं. तर बघा आता वाजले किती, चपात्या आपल्या आहेत, भाजी बनवते मी आता कोबीची. तर विषय असा आहे, वाजले 10. तुम्हाला मी टाइम पण दाखवून देते. रात्रीचे 10:30 व्हायला आलेत. हे बघा 10:30 व्हायला आलेत आणि मी आता बनवते कोबीची भाजी. आणि कोबीची भाजी मी कशी बनवते तुम्ही पूर्ण बघा ब्लॉग, तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला जर वेळ नसेल ना कोबी कापायला, म्हणजे कोबी येतोय थांब. तर कोबी कापायला तुम्हाला वेळ नसेल ना, तर झटपट कोबी कशी करायची, कशी कापायची मी तुम्हाला दाखवते. कारण की कोबी कापण्यामध्ये पण आपला वेळ जातो. बारीक याच्याने चिरा किंवा चाकूने कापा. त्याच्यामध्ये माझ्या मम्मीने मला एकदम भारी ट्रिक सांगितली, एकदम भारी. ती ट्रिक मी तुम्हाला आज दाखवते की कोबी कापायची कशी. तर चला मग आता भाजी बनवता बनवता तुम्हाला मी ती ट्रिक पण दाखवते. चला आता आपण करूया स्टार्ट बनवायला. हे आहे फ्रीज माझं, काढते कोबी. किधर हे कोबी? हे पहिला यहाँ हे कोबी. मी फ्रीजमध्ये घुसली म्हणजे याने फ्रीजमध्ये घुसलंच पाहिजे, म्हणजे याने आलंच पाहिजे फ्रीजमध्ये. आता ही कोबी आहे, त्या कोबीला मी कसं कापायचं तुम्हाला दाखवते. ठेव ना, तू कशाला शानपणा करतोस? ठेव ठेव.
आणि त्याच्यासोबत एक टॅमॅटो घेते. दादू जा ना तू बाजूला, फ्रीज मध्ये घुसायची गोष्ट आहे का पागल? मध्ये मध्ये नुसतं मध्ये मध्ये यायचं असतं याला. आणि घेऊयात कोथिंबीर थोडीशी. फ्रीजचा आवाज येतोय असं पाण्यासारखा. तर चला मग मी तुम्हाला कोबी दाखवते. बघा कसे बनवते मी ते. ही आहे आपली कोबी. बघा मला एवढीच करायची तर मी एवढी घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी आता दिसते ना. ओके. माझा मुलगा बोलतोय स्टँड लावलाय मी. माझा मुलगा बोलतोय तू दिसत नाही स्टँड मध्ये, व्यवस्थित स्टँड लाव. तर मग त्याने मला सांगितले कसं लावायचं. आता मी ही कोबी केली 2 भागात. ही कोबी 2 भागांमध्ये केले. हिला अशी उलटी ठेवायची मम्मी, हिला अशी उलटी ठेवायची आणि जी खराब असेल ती वरचं घाण काढून टाकायची कोबीची. आणि मी आय थिंक तुम्हाला दाखवलेली ही ट्रिक पण नसेल माहिती तर बघा. असा ग्लास घ्यायचा, ह्याला गावठी ट्रिक बोलतात, गावठी ट्रिक. दादू सर असा ग्लास घ्यायचा आणि असं चालू करायचं. असं करायचं. मला पोरगा दाखवतो कसं करायचं. हे बघा अशा सरक दादू साईडला. अशा पद्धतीने कोबी बारीक करायची, पूर्ण बारीक करून. दादू सरक त्यांना दिसू दे. तुम्हाला अगदीच वेळ नसेल, थोडाफार खूप बिझी असाल तर ही ट्रिक करायला काय हरकत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. पूर्ण बारीक करा असं याच्याने. जेवढा ग्लासने वेळ कमी लागतो तेवढा चाकूनी किंवा याच्याने हे होत नाही. फक्त असं करायचं. आणि गावी असंच जाडं मोठी कोबी खातात. जास्त बारीक केली ना की कोबी जळते. काय बनवतोय? कोबी भाजी. मंचुरियन बनवायचे का? बिर्याणी तुझ्या पप्पानी बनवली होती कोबीची. हा आलू दे. अशा पद्धतीने कोबी बारीक झाली आपली. मला अजून बारीक करायचं असेल तर तुम्ही अजून असं 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 बघ मोबाईल. तुम्ही काय बनवताय? कोबीची भाजी. आणि हे कशाने कापताय? गिलास. टेक्नॉलॉजी. बस काटो चिनो ऐसा कर. ओय 5 रुपये काट आहे. हे बघा ही बाई लोक चाकूने कापते. ही बघा कशाने कापते. ओके ऑलमोस्ट कोबी डन झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदा ट्राय करा हा नुसका ट्राय करा हा. बघा कसं वाटतो. जर तुम्हाला माहिती असेल ही पद्धत तर तुम्ही प्रो आहात. वापरा ना मग माहिती असेल तर. माहिती सांगा. डीजे वाले बाबू मेरा गाणं चला. काय होतं विकास? कसली प्रॅक्टिस सांगितली? लिंबूचे. दाखव करून प्रॅक्टिस.
त्याच्या स्कूलमध्ये आज गेम्स आहेत, तर त्याला चम्मच आणि लिंबू असं ठेवून तो गेम असतो ना, तो गेम खेळायचा आहे आणि त्याला प्रॅक्टिस करायला सांगितली गेली. तर त्याची प्रॅक्टिस बघा तुम्ही. दाखव प्रॅक्टिस. काय करतोय? कापायचं नाही त्याला, कापायचं नाही त्याला. मम्मी कापायला सांगितलं तिच्यानी. अरे कापायचं नसतं ते, नंतर हे कर. हे बघ आता हे चम्मच वरती असं ठेव आणि हे तोंडात पकडायचं आणि चालायचं. प्रॅक्टिस करायला लावली. तिकडनं येऊन प्रॅक्टिस, तिकडनं असं ये, समोरून चालत ये. असं प्रॅक्टिस नाही करायला सांगितलंय. मग कापायचं नंतर कापायचं नाही, ठेवायचंय का डोक्यावर? पण कापून नाही ठेवायचंय तुझा. अरे मम्मी असं प्रॅक्टिस नाही करायचं. तोंडात धरायचंय, तोंडात. इथं तोंडात धरायचंय. हा हा, तिथं उभं राहून चालत आहे इकडं. हा, अशी प्रॅक्टिस करायची. तो आवळा आहे, लिंबू नाहीये. लिंबू संपला म्हणून त्याला म्हटलं आवळा घे. समजलं? अशी प्रॅक्टिस करायला सांगितले. हो मम्मी टीचरला फोन लाव. फोन? हा, मग आता टीचरला फोन लावू का याच्यासाठी? स्कूलची टीचरला? हा बोलतोय काही पण. असं काय असं पकडायचंय. तसा नाही पकडायचा. मी तेल किती लावलेलं आहे, आज धुवायचं होतं म्हणून खूप पचपचीत तेल लावलं. त्याची प्रॅक्टिस बघा इकडे. बघितलं? तिकडं कोण जात असेल का उलट? बरं एवढं तोंड का? तोंड नीट कर ना, मुंडी सरळ कर. मुंडी अशी सरळ कर ना. पडलं. अरे हे बघा स्कूलच्या याच्यामध्ये बघा, स्कूलचे कपडे घातले. माझ्या मागे कसा लपा लागला. स्कूलचे बघू शकता तुम्ही. स्कूलचे कपडे घातलेत आणि कुठे गेले त्या दांड्या बघा हातामध्ये. कधीचा वाजवतोय बाहेर दरवाजामध्ये उभा राहून. ये ना समोर ये, समोर ये लवकर. सांगा याला जरा काय चाललंय तुझं? जेवून घेतो. तुला जेवते? जेवायचं तर घे पटकन. मी नाही जेवत. का? भूक नाही मला. तुम्ही घ्या खाऊन. पाणी चालू केला. तुझ्या ना काना मागा आवाज काढा. मी बंद केलं माझ्या हाताने आणि यांनी चालू करून मध्ये पाणी चालू केला. मी चालू केलं. तू केलं मग बंद कोणी करायचं? तुम्ही. खडमे बॅगअप देईन एक चामाट. बैगन चामाट. बैगन हे बघतो तुला म्हणतो बैगन. तू वैगन. आता तुम्ही पाहू शकता का सकाळी सकाळी नाही म्हणताय ना? सकाळी सकाळी कोबीची भाजी, चपाती. चपात्या. चालू आहे जेवण. हा आता मला लिंबू आणला. मला लिंबू आणला. आणू आपण. मला जीव देत पहिलं. फोन येतो आहे तुमचा. कोणाचा? तुमचा. ते लोढा पाडायला. बघितलं सकाळ जेवण चाललंय. आता मी पिणार आहे सकाळ चहा. नाही रे 12:30 वाजता. आणि मी चहा. आमचा मुंबईमध्ये लेट होतं सगळ्यात, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि बघा इथं टिमकी. काय फायदा आहे का मला सांगा शाळेचा ड्रेस घालून आणि तयारी करून? कोणी म्हणन काय हा शाळेत चाललाय म्हणून? नाही दिलंय. बघा तुम्ही. हे बघा काय अवतार केला. बघितलं? म्हणून लय राग येतो. इतका राग येतो ना, असं वाटतं सण शोभतय तुला. म्हणून राग येतो. आता यांनी घेतले जेवण, मी घेते चहा. हे गरम तवा होता, चपाती केली त्याच्यावर मी चहाचं हे ठेवलं. थोडीशी चाय पिते आणि मग पुढचे जे काम आहेत ती करते. इथं बघू शकता तुम्ही किती घाई चालली आहे जेवणाची सकाळी. तिचा आवाज पण कसा येतो? कोणता आवाज आहे? झाला का?
मम्मी त्याचा आवाज पण तू कपडे नीट घाल पहिले तर कपडे नीट घाल. मम्मी मोबाईलचा आवाज पण कसा असतो त्याचा कोणाचा? असा आवाज येतो पप्पाच्या मोबाईलचा ना. असा असा आवाज बोचऱ्या. काठी दे जरा इकडं. काठी दे ना इकडं. तुझा लय हात वर उगायला लागले. तुला मजाक मध्ये घ्यायला लागले ना. तुला लय चरबी यायला लागले आता. दे काठी दे जरा. तुझ्या अंगावर जरा लय दिवस झाले वळणे आणलेत ना मी. नाही तेच म्हटलं. हे ना डोक्यातच घालन डायरेक्ट. समजलं ना. वो जो आप बोल रहे हो डिश वॉशर का बोल रहे हो कनेक्शन? मस्ती मध्ये घेतलं आणि त्याला तो जरा जास्त हे होतं. बघितलं ना कसं असं म्हणून जास्त लहान मुलांना मतलब आते समय वो ओव्हर हे नाही करायचं. हेलो हेलो हे नाही करायचं त्याला. मग आता मी डोकं धुतलं नाहीये. मी वेणी घातलेली तेल लावून बघा. बघा कशी घातली. हेलो पूर्ण ऑइल लावलेलं केसांना. हे बघू शकता मी. त्याला मस्त कडक आणि तेल लावून वेणी घातली. आता ती मी धुते. पाणी ठेवते आणि धुते आणि मग बाकीचे जे काम आहेत ते करते. ह्याच्याकडे बघा. बघा स्टँडची हालत बघा काय केली. बघितली. असो चला तर मग आता आपण चाय वगैरे घेऊयात. आणि कोबी कशी आवडली तुम्हाला किसण्याची पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला पण वेळ नसेल तर नक्कीच. तर भेटूयात आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडे चालू द्या खाणं. कंटिन्यू चलने दो. चलने दो.